Hello, hello. This is my artifact episode number 2208. आजची तारीख आहे 8 एप्रिल 2021. वाजल्या तर रात्रीचे 9:15 झाले. Okay, let's just be clear that thing की hey. Okay, let's just be clear की हा जो ग्रुप आहे ना, ओके, याच्यामध्ये मी थोडंसं डिटेलमध्ये सांगतो व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन्ड अँड व्हॉट इज ऑल दोज थिंग्स वगैरे. ओके, लिसन, मला करीब एका का 2 हप्त्या अगोदर सॉरी, सो मार्चच्या एंडिंगमध्ये, ओके, म्हणजे करीब 25-26 तारखेला वगैरे मला एक कॉल आला होता. ऍक्च्युली इंस्टाग्रामवर एक हे आलं होतं, फिल्टर कॉपीमध्ये समजा तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करावा. तर तिथे नंबर टाका, तुमचा मोबाईल नंबर सबमिट करा, दॅट्स इट. तर मला वाटलं चलो बा, एक प्रकारे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मी माझा नंबर टाकला, सबमिट केला. त्याच्या 2 दिवसानंतर मला कॉल आला फ्रॉम क्रितेश, ओके, आणि त्यांची कंपनी होती माय कॅप्टन, ओके. तर त्यांनी असं म्हणलं की तुम्ही आमचा कोर्स जॉईन करा, आम्ही तुम्हाला सगळं काय प्रोव्हाइड करू, सर्टिफिकेट हे ते, आणि ऑल्सो तुम्हाला ॲज अ इंटर्नशिप लावून देऊ याच्यामध्ये. सो इट वॉज रिली गुड. तर आय सेड या ओके. तर आणि त्याची फीज होती 2,800 रुपये, जे की नॉट टू मच, बट मला वाटलं की चलो यार, कारण रिझनेबल प्राइसमध्ये आहे तर विल डेफिनेटली, आणि आपण समथिंग काही ना काहीतरी शिकू बा. तर ऑब्विसली मी गेलो, एनरोल केला त्याच्यामध्ये. तर 1 तारखेला पहिला क्लास झाला, ओके. 1 तारखेला म्हणजे क्लासमध्ये जस्ट ग्रुप जॉईन झाला. त्यानंतर मग इंट्रोडक्शन झालं, ओके. ग्रुपवर वगैरे आम्ही दॅट पर्सन, ओके. मग त्यानंतर झूम कॉल झाला 2 तारखेला, त्याच्या दुसऱ्या दिवशी. आणि त्या दुसऱ्या दिवशी झूम कॉल मध्ये सगळेजण व्हिडिओ चॅट वगैरे, सगळेजणांचे चेहरे वगैरे दिसले. सो मेनी पीपल, ऑलमोस्ट लाईक 54 पीपल वॉज देअर, ओके. दुसरी गोष्ट की खूप सारे लोक खूप इंटरेस्टेड होते, ओके. काही लोक तर खूप लहान होते, ऑलमोस्ट लाईक 12th स्टँडर्डचे होते, ऑलमोस्ट 18-19 वर्षाचे. आय वॉज लाईक डूड, कहाँ पे है मैं, म्हणजे मी 28 वर्षाचा आहे आणि हे लोक आहे हे आतापासूनच या मार्गावर आहे. इट वॉज whatever, age not matter is your work, whatever. सो मी अप्लाय केलं, ओके. त्यानंतर ते सेशन झालं, पहिलं सेशन, त्याच्यामध्ये जस्ट इंट्रोडक्शन झालं आणि कशाप्रमाणे हे क्लासेस फर्दर होणार आहे याच्याबद्दल इंट्रोड्यूस झालं, ओके. सो दॅट्स ऑल. त्याच्यामध्ये मग दुसऱ्या सेशनमध्ये काय झालं की दुसऱ्या सेशनमध्ये त्यांनी स्टोरी लाईन, स्टोरी प्लॉट, टाईप ऑफ स्ट्रक्चर, लॉग लाईन वगैरे या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मला या सगळ्या गोष्टी जेन्युअनली म्हणजे माहीत होत्या म्हणा, बट नॉट इन डिटेल. या म्हणजे स्ट्रक्चर काय असते, ऑब्स्टॅकल्स काय असते. आता हे असं नाही की हे एक प्रकारे म्हणजे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की ह्याच्याशिवाय कामच होऊ नाही शकत, असं नाही. बट काइंड ऑफ थिंक दॅट की या सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे फॉर फिल्म मेकिंग, या सगळ्या गोष्टीसाठी, ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट का म्हणायचं आहे, मला का म्हणायचं होतं, ओके. म्हणजे ते सारं झालं, ओके. त्याच्यामध्ये त्यांनी एक असं म्हणलं की जस्ट लाईक मला तुमच्याकडून एक प्रकारे शॉर्ट फिल्म हवी आहे चार्ली चॅप्लिन बद्दल आणि दादासाहेब फाळके बद्दल. तर मला काफी इंटरेस्ट होता, येस, की चार्ली चॅप्लिनवर एक समथिंग व्हिडिओ बनवायचा बा. असा फारसा काही नाही, ॲज अ ट्रिब्यूट म्हणून काही समथिंग डी रोल टाकायचे, चार्ली चॅप्लिन जे काही शॉर्ट फुटेजेस टाकायचे, मागून व्हॉइस ओव्हर द्यायचा
काहीतरी एक साऊंड VFX द्यायचे, साऊंड म्युझिक द्यायचा अँड दॅट्स इट, फाईन, बन गया व्हिडिओ. ओके. तर माझी पहिली जी कल्पना ती हीच होती. ओके. वाय? बिकॉज ऑफ दॅट की शॉर्ट फिल्मसाठी किंवा त्यासाठी सगळेजण गॅदर व्हायला पाहिजे, देन आपण अंडरस्टँड करू, आयडिया कोलॅबोरेट करू, मग ऑल दोज थिंग, प्लॉटिंग, सगळं काही, साऊंड, कॅमेरा, त्याच्यानंतर लाइटिंग, खूप साऱ्या गोष्टी येतात. ओके. जस्ट नॉट जस्ट वन थिंग. आणि प्रॅक्टिकल या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण या सर्व गोष्टी करू शकत नाही. तर माझा आयडिया हाच होता की सिम्पल, जस्ट लाईक इंटरव्ह्यू टाईप ऑफ, काइंड ऑफ लाईक दॅट, की चार्ली चॅपलिन बद्दल समथिंग लोक बोलेल, मी सगळ्यांचे व्हिडिओ कलेक्ट केल्यानंतर त्याला एडिट करून प्रेझेंट करेल. दॅट्स इट, फाईन, हो गया, बन गया व्हिडिओ. फारसा काही वेळ लागत नाही. ओके. मग म्हणजे मी जस्ट फक्त एक प्रकारे असं जस्ट म्हणलं की आय एम रिअली इंटरेस्ट इन चार्ली चॅपलिन, हू एव्हर द इंटरेस्ट इन चार्ली चॅपलिन, जस्ट ड्रॉप अ मेसेज. ओके. मग खूप जणांनी मेसेज टाकले. मग अचानकपणे मग एक ग्रुपच बनला. ओके. त्याच्यामध्ये मी पण ऍड होऊन झालो. सो इट जस्ट लाईक, बापरे, मी सकाळी पाहतो डॉट, आणि मग मग जस्ट लाईक चलो ठीक आहे, जस्ट लाईक चलो आता सगळे होऊन राहिलं स्मूथली, तर मग लेट्स पुट द बॉम्ब. ओके. तर मग बॉम्ब म्हणजे जस्ट लाईक हॅलो, हाय, माय नेम इज सौरभ, वगैरे वगैरे. अँड मी माझी आयडिया प्रेझेंट केली की दिस इज माय आयडिया अँड आय वॉन्ट टू डू, इफ यू अग्री विथ इट और नॉट, और इफ यू हॅव सम सॉर्ट ऑफ आयडिया, जस्ट ड्रॉप अ मेसेज. ओके. सो एवढंच म्हणलं. मग खूप जणांचे खूप आडवे आयडियाज आले. ओके. सो मेनी थिंग. खूप जण काही काय म्हणाले, खूप जण काही म्हणत आहे, खूप जण काही म्हणत, कोणाचं काही लक्षच नाही का म्हणत आहे काय नाही. जस्ट लाईक सो मेनी थिंग्स, रॅन्डम थिंग्स ऑन द चॅट. इन द एंड डिसाईड असं झालं की झूमवर आपण एक मीटिंग घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण डिसाईड करू की व्हॉट इज एक्झॅक्टली वी आर डुईंग. तर काल एक मीटिंग झाली. ओके. ते ऑफिशियल नव्हती, अनऑफिशियल होती, ज्याच्यामध्ये जस्ट लाईक आम्ही फक्त प्लॅनिंगसाठी हे करणार होतो. तर त्यामध्ये ऑलमोस्ट करीब खूप सारे जण जॉईन झाले. मोस्टली खूप सारे जण तर नाही म्हणतायत, बट ऑलमोस्ट तरी 12-13 जण तर होतेच. 12-13 नाही, 20-25 जण होते शायद. ओके. 27 जण होते, सॉरी, 27, मला अॅक्युरेट नंबर तर माहित आहे, 27 लोक होते तिथे त्या मीटिंग मध्ये. दॅट्स गुड. त्याच्यामध्ये सगळं डिसाईड झालं असं, म्हणजे त्या डिसिजनमध्ये जस्ट आयडियाज फक्त कोलॅबरेट झाला की येस आपण हे करू, ते करू, वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये हा एक बंदा होता, गिरीश. त्यांनी त्याची आयडिया पिच केली. त्याची आयडिया जबरदस्त होती, असं नाही, आयडिया इज रिअली गुड, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफिकल्ट टू शूट, इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफिकल्ट टू एडिट. ओके. बिकॉज ऑफ दॅट प्लॉटिंग क्लिअर अप नव्हती, प्रत्येकांचे आयडियाज वेगवेगळे होते. ओके. म्हणजे त्या गिरीशच्या आयडियामध्ये कसं होतं की एक बंदा म्हणजे रूम मध्ये समथिंग कॉमेडी करत आहे, देन व्हॉट वुड ही डू, वगैरे, कशाप्रमाणे होईल, काय होईल, वगैरे वगैरे. तर आता कसं आहे की प्रॉब्लेम असा होऊन राहिला की शॉर्ट फिल्मसाठी मी किंवा असा कोणतरी व्यक्ती त्या ऍक्टरला शूट करू शकत नाही. वाय? कारण वी कॅन नॉट गो देअर और वी कॅन नॉट शूट एनिथिंग लाईक दॅट. ओके. सो जे काही शूट करायचं आहे त्या ऍक्टरला शूट करायचं आहे. ओके. तर मग आता कसं, तर आता हा जो बंदा आहे गिरीश, हा इज काइंड ऑफ लाईक रिअली फोर्सिंग, एक प्रकारे फोर्स करत आहे की आपण याच स्टोरीवर स्टिक राहू बा. ओके. ही वोंट स्टॉप. या खूप जणांनी म्हणलं की डूड इज जस्ट लाईक, हे प्रॅक्टिकली थोडं पॉसिबल, थोडं कठीण आहे असं, म्हणजे होऊ शकते जर आपण सगळ्यांना सोबत आलो तर, बट इन दिस सिच्युएशन इज जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली बिट कॉम्प्लिकेटेड. म्हणजे आता मी सांगतो व्हॉट इज एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय होईल. फर्स्ट ऑफ ऑल, कॅमेरा कुठे ठेवायचा, कसं शूट करायचं हे ऍक्टरला माहित नसते, कारण त्यांना कॅमेराबद्दल काहीच माहित नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्यापाशी कॅमेरा असणं पण कठीण आहे. ओके. मोस्टली सगळेजण मोबाईलने शूट करणार वगैरे या साऱ्या गोष्टी, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ बिट रिअली डिफिकल्ट. दुसरी गोष्ट हे म्हणून राहिले की तू जस्ट ऍक्ट कर, आम्ही तुला गाईड करू थ्रू दी झूम कॉल. ओके. आणि ऑल दिस वाईल आम्ही रेकॉर्ड पण करू, म्हणजे एव्हरीथिंग. तर दॅट इज ऑल्सो बिट रिअली कॉम्प्लिकेटेड. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा तुम्ही झूम कॉल करता तर तेव्हा जे व्हिडिओ क्वालिटी असते ती काफी कम्प्रेस असते. इट्स नॉट
It's not like a 720 1080p. It's kind of like 360. It's below than. Okay, it's depend on your bandwidth connection. Okay, समजा कनेक्शन चांगलं असेल तर मॅक्स टू मॅक्स 720 पर्यंत जाते. ओके, बट दॅट इज द मोस्ट एक्स्ट्रीम केसेस, कारण झूमचे सर्व्हर एवढे बिटरेट व्हिडिओ कॉल्स हँडल करत नाही. सो मोस्टली ते काय करतात की खूप कॉम्प्रेस फाईलमध्ये म्हणजे 480 मध्येच ते व्हिडिओ तुम्हाला ट्रान्समिट करतात. आणि व्हिडिओ कॉल स्पेशली त्याच्यासाठीच असतो, नॉट फॉर द रेकॉर्डिंग अँड एव्हरीथिंग. बट स्टील दे आर थिंकिंग काय करता, आय डोंट नो. ओके, त्यांचा विचार असा आहे की तू ऍक्ट कर, आम्ही गाईड करू थ्रू द झूम कॉल, आणि ऑल दिस वाईल आपण रेकॉर्ड करू. ओके, तर रेकॉर्ड केलेली ती कम्प्लीट एक फुटेज. ओके, ते एक होऊन जाईल. पा आता हे कसं करणार आहे, आय डोंट नो. आता अजून ठीक आहे, मानून घ्या, आता तसं काही करू नाही घेऊ, असं काही नाही, खूप काही कठीण वगैरे नाही, होऊ शकते वगैरे. चलो आपण लाईक मोबाईल समोर ठेवू, ट्रायपॉड वर ठेवू, कुठे ना कुठे ठेवू. जो ऍक्टर आहे तो परफॉर्म पण करेल, जे बिहाइंड द लोक आहे ते रेकॉर्ड करेल, आणि जो डिरेक्टर आहे ते डिरेक्शन देईल थ्रू झूम कॉल, थ्रू द स्क्रीन. आणि जो काही ऍक्टर आहे तो प्रॉपरली स्क्रीन समोर ऍक्ट पण करत आहे. चलो मानून घे, करून घे घेतला, ठीक आहे, आपण डझन्स ऑफ टेक घे, बट चलो हो बी काय. ओके, आता त्याच्यानंतर काय आहे की यांची जी एडिटिंग स्टाईल आहे ती अशी आहे की याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की हा बंदा असं जातो तसं जातो, म्हणजे क्वारंटीन मध्ये एका रूम मध्ये राहतो, ही डज समथिंग लाईक दॅट. आणि त्यानंतर तो व्हॉट ही वॉन्ट्स टू डू, तर त्याच्या स्क्रीनवर एक मेसेज येतो, पॉपअप येतो, अँड देन तर याच्यामध्ये नाही का, आता मी जे छोटासा सिक्वेन्स सांगितलं त्याच्यामध्ये काहीच नाही, जस्ट लाईक तो बंदा एका रूम मध्ये बंद आहे आणि व्हॉट ही वॉन्ट्स टू डू, ही जस्ट डू युअर थिंग. आता समजा जर म्हणलं गेलं ना, तर या सीनला शूट करण्यासाठी नाही का मल्टिपल कॅमेरा प्लेसमेंट लागते. फर्स्ट ऑफ ऑल पहिले एस्टॅब्लिश करावं लागेल की एका रूम मध्ये एक बंदा आहे जो एकटा आहे. ओके, तर अशा वेळेस कोणता शॉट घ्यावा लागेल, एस्टॅब्लिश करावं लागेल ना, एका रूम मध्ये लिटिल बिट ऑफ कॅमेरा सिम्पली मूव्ह होत आहे. ओके, दॅट इज फर्स्ट शॉट. दुसरा शॉट काय, ही जस्ट गेटिंग बोर. आता गेटिंग बोर दाखवायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, म्हणजे ही वॉज लाईक दॅट डुईंग समथिंग लाईक दॅट की बेडवर आहे, व्हॉट ही वॉन्ट्स टू डू, 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 जस्ट लाईक काय काय समथिंग बोर होण्याचा प्रयत्न करताय किंवा ऍक्ट करत आहे. ओके, देन समथिंग तो मोबाईल ओपन करतो आणि मोबाईलवर समथिंग काही ना काहीतरी बघतो, त्याला चार्लिंग चॅप्लिनचा व्हिडिओ दिसतो आणि तो चार्लिंग चॅप्लिनचा व्हिडिओ पाहतो. ती यासाठी नाही का ओव्हर द शोल्डर शॉट लागतो, ज्याच्यामध्ये स्क्रीन रेकॉर्ड करावं लागतं. ओके, ज्याच्यामध्ये सॉरी एक्सटर्नल स्क्रीन रेकॉर्ड करावं लागतं. ओके, मग त्याच्यानंतर ही जस्ट गेट रिलीज स्माईल अँड देन ही ड्रॉप हिज फोन. ड्रॉप हिज फोन म्हणजे तो फोन ठेवतो, तर त्यासाठी फोनचा पण एक वेगळा शॉट लागतो. मग त्यानंतर ही जस्ट बी थिंकिंग अबाउट इट. ओके, आणि मग तो बंदा असं त्याचं इंस्टाग्राम ओपन करतो किंवा समथिंग काही ना काहीतरी ओपन करू, ज्याच्यामध्ये तो लाईव्ह स्वतःला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि मग तो एक प्रकारे सम सोर्ट ऑफ डुईंग कॉमेडी वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये बहुत सारे शॉट आहे, या सीन मध्ये बहुत सारे शॉट आहे जे एका मोबाईल थ्रू होऊ शकते, येस ऑब्विसली, बट एकटा ऍक्टर थ्रू नाही होऊ शकत. कारण व्हाय, आणि डिरेक्टर एका स्क्रीन मागे आहे. ओके, त्यांना एन्व्हायरमेंटचा नजारा काहीच माहित नाही. ऍक्च्युली ते कॅमेरा प्लेसमेंट कुठे ठेवायचं हे त्यांना कळणार नाही, बिकॉज ऑफ दॅट की ते एका झूम कॉलवरच्या आतमध्ये एका स्क्रीनच्या मागे आहे. ते जे काही बघून राहिले ते एका छोट्याशा कॅमेरा थ्रू बघत आहे, म्हणजे जे ऍक्टर दाखवण्याचा प्रयत्न करताय की हे रूम आहे, हे लोकेशन आहे आणि समथिंग समथिंग असं आहे. तर मग डायरेक्टर म्हणा ओके ओके ठीक आहे, ये लोकेशन आहे, यहाँ पे असं कर. मग कोणती लोकेशन, ही लोकेशन का ती लोकेशन, नो ही लोकेशन, ओके दॅट लोकेशन, यहाँ पे कॉर्नर. ओके, सो यू हॅव टू गो जस्ट मूव फॉरवर्ड लिटल बिट. ओके, मग समज नो नो जस्ट नॉट मूव फॉरवर्ड, जस्ट बी काइंड ऑफ लाईक दॅट. आता युजली आता तो मोबाईल पकडत आहे, तर मोबाईल सम सोर्ट ऑफ शेकीनेस होत असेल वगैरे, आता त्यासाठी प्रॉपर गिम्बल लागतो. आता त्यांच्यापाशी असेल नसेल, आता चलो ठीक आहे, मानून घे इक्विपमेंट इज नॉट नेसेसरी, फर्स्ट ऑफ ऑल गेटिंग एक्सपिरियन्स इज इम्पॉर्टंट, चलो मान भी लेते. आपण हे सगळं करून घेतलं. आता मी असं नाही म्हणत की हे खूप जास्त कठीण आहे. ओके,
या लिटिल बिट ऑफ कठीण तर आहे यस, बट स्टील इट जस्ट लाईक सगळ्यांपाशी ॲम्बिशन्स आहे अँड दे कॅन टू डू इट, सो या डू इट व्हॉटएव्हर. ते त्यांचा वेगळा पार्ट आहे. आता दुसरी गोष्ट अशी राहील की एडिट. ओके, आता शूट करताना साऊंड इज हाफ ऑफ द व्हिज्युअल एक्सपिरियन्स, राईट? आता याच्यामध्ये साऊंड कुठून कॅप्चर करणार? ट्रस्ट मी, अब तो विजुअल आप कैप्चर कर रहे हैं ऑलमोस्ट लाइक 360, म्हणजे 360 च्या विड्थ मध्ये हाईट मध्ये जेवढं काही तुम्ही कॅप्चर करते, चलो ठीक आहे. बट साऊंड डूड, आता इट जस्ट लाईक साऊंड वर तुम्ही झूम वर तुम्ही रेकॉर्ड करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही साऊंड साठी तर कसं, म्हणजे इट जस्ट लाईक आय डोंट नो डूड. ह्या एडिट करताना क्लिअरली गलतियां दिसते, क्लियर दिसते, काही काही फरकच दिसत नाही की डूड यहाँ पे ये शॉट चाहिए था. एस्टॅब्लिश करण्यासाठी समथिंग काय नाही, शॉट तू शॉट घेतलंच नाही. इट जस्ट लाईक फक्त ऍक्टर परफॉर्म करत आहे, इट डझंट फील नथिंग ॲट ऑल. बरं ठीक आहे, प्रॉब्लेम का होईल आता समथिंग लाईक, आता जस्ट लाईक समज जर आता एडिटर माझ्या जवळ आहे आणि मला असं म्हणलं तर डूड मी म्हणेल की डूड यहाँ पे ये शॉट नाही आहे, तर व्हॉट एल्स वी कॅन डू. ओके, शूट द बी रोल, म्हणजे जस्ट लाईक जे हे आहे, म्हणजे जे स्टॉकवर आहे ते व्हिडिओज टाक बा. मग स्टॉकवर जा, डाउनलोड करा, बघा, मग डाउनलोड करा, त्याच्यासोबत मॅच करा वगैरे वगैरे. कारण मोस्ट ऑफ द असंच होणार आहे, कारण प्रत्येक जण ऍक्टर फक्त आपल्या एक्सप्रेशन्स आणि आपल्या याच फुटेज देणार आहे. त्याच्यात ते व्हेरी लोअर क्वालिटी, त्याच्यामध्ये साऊंड असणं पण खूप जास्त कठीण आहे. ते काय तर साऊंड डिझायनिंग खूप करावं लागेल. या इट वॉज रिअली बॅड, इट वॉज डन रिअली. म्हणजे जे प्लॉटिंग आहे ना, जो बेस आहे ना, तोच सर्वात म्हणजे एक प्रकारे म्हणलं गेलं ना की थोडासा कठीण आहे या परिस्थितीमध्ये. ओके, जो बंदा आहे गिरीश, हा काफी फोर्स करून राहिला याच्या स्क्रिप्टवर काम करण्यासाठी. खूप जणांनी त्याला नाही म्हणलं की डूड नो, आय कॅन नॉट डू दॅट, वी कॅन नॉट डू दॅट, बट स्टील ही जस्ट लाईक करना है तो करना है. त्याचा म्हणण्याचा हा एक्सपिरियन्स होता की आपण फक्त हे शॉर्ट फिल्म ऍज याच्यासाठी नाही बनवत आहे, आपण फक्त ऍज अ एक्सपिरियन्स साठी बनवत आहे. म्हणजे आपण जस्ट एक्सपिरियन्स घेऊ अँड देन याचं काही मिनिंगच नाही डूड. या इट जस्ट लाईक समजा जर मला स्काय डायव्हिंग करायची आहे तर ऑब्व्हियसली मी स्काय डायव्हिंगच करेन ना. समज जर मला स्काय डायव्हिंगचा एक्सपिरियन्स करायचा तर मी तर बिल्डिंग वरूनही खाली उडी मारू शकतो. सिम्पल थिंग आहे डूड. या इट जस्ट काइंड ऑफ लाईक समथिंग लाईक दॅट की समज जर आपल्याला समथिंग काही ना काहीतरी आउटपुट द्यायचं आहे, समथिंग जे ऍक्च्युअल मध्ये होऊ शकते या सिच्युएशन मध्ये, तर इट इज दॅट थिंग. ओके, कि यस हम ये कर सकते हैं. आता आणि बाकी लोकांनी का नाही रेजिस्ट केलं? वाय? बिकॉज ऑफ दॅट की जस्ट लाईक दॅट की कोणापाशी दुसरी कोणती आयडिया होती नाही, कारण सगळेजण खूप स्कॅटर्ड होते. दे डोंट नो व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू. ओके, आणि एव्हरी वन वॉज, ज्यांच्यापाशी जे आयडिया होते ते इट जस्ट नॉट दॅट क्लिअर अप की कशाप्रमाणे शूट करायचं, काय करायचं. ओके, सेम सिच्युएशन है ना, बिकॉज ऑफ दैट कि हम साथ में नहीं आ सकते, सो इट्स ऑल दोज थिंग्स इज मैटर. ओके, तर या, तर तुला काय वाटते, हा प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल? समज जर याच्यामध्ये इंथुझियास्टिक लोक असेल ना तर ऑब्व्हियसली होईल. मी एकदम निगेटिव्ह बोलत नाही. ऑब्व्हियसली इट वॉज गन, का मला या प्रोजेक्ट मध्ये पार्ट व्हायचा आहे का? ओके, फर्स्ट ऑफ ऑल लेट जस्ट बी थिंक फर्स्ट ऑफ ऑल की या प्रोजेक्ट मध्ये समजा तू पार्ट नाही झाला तर काय होऊ शकते. फर्स्ट ऑफ ऑल
ही जस्ट लाईक मला या वर्कशॉप थ्रू, मला या कोर्स थ्रू ऍज अ इंटर्न लागायचं आहे कोणत्या ना कोणत्या प्रोडक्शन मध्ये. ओके, दॅट इज माय मेन गोल. का मला असं करून याच्यापासून काही ना काहीतरी पैसा कमवायचा आहे. कारण ऑब्विसली आय एम रिअली मच ओल्डर पर्सन आणि या मुवमेंट मध्ये मला नाही का या थ्रू म्हणजे याच्या थ्रू मला पैसा कमवायचा आहे. इट्स नॉट दॅट थिंग की मला एक प्रकारे हॉबी आहे किंवा नो नो नो, इट्स काइंड ऑफ लाईक आय वॉन्ट टू डू इट. ओके, सो धिस इज माय फर्स्ट. त्याच्यासाठी जो मेन इम्पॉर्टन्स आहे तो आहे की ओके, याच्यामध्ये सर्वात मेन इम्पॉर्टन्स असं आहे की गेटिंग टू टच विथ ऑल दोज कॅप्टन वगैरे, म्हणजे त्यांच्या नोटीस मध्ये राहा, म्हणजे जेणेकरून त्यांना रिअलाइज होईल का वगैरे वगैरे. आता चलो इट जस्ट लाईक कोणी बंदा शॉर्ट फिल्म बनवत आहे. ओके, आणि जे लोक त्याच्यामध्ये आहेत तर ऑब्विसली ऍज अ कॅप्टनला वाटेल का चलो हे बंदे आहे त्यांनी मिळून हे एक शॉर्ट फिल्म बनवली आहे फक्त 2 दुसऱ्या सेशन मध्ये, तर ही फील्स रिअली गुड. आणि त्यांना वाटेल का चलो यांना समोर आपण प्रेफरन्स देऊ. जे लोक यांच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही त्यांना, म्हणजे त्या कॅप्टनला वाटेल की डूड यांच्यामध्ये काही हे नाही, पोटेन्शियल नाही, ही जस्ट वॉन्टेड टू जस्ट बी सर्टिफिकेट अँड नथिंग ॲट ऑल. तर मग त्यांना तसं म्हणजे या तर त्या सरांच्या नोटीसमध्ये येण्यासाठी आपल्याला ऍज अ शॉर्ट फिल्म बनवावंच लागेल. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की डूड इज बंदे में कुछ ना कुछ बात आहे. ओके, तर समज जर मी या शॉर्ट फिल्म मध्ये काम नाही करत आहे तर मला याचा डिसएडव्हान्टेज होऊ शकतो माझ्या करिअरमध्ये. की समज जर मी त्या कॅप्टनच्या म्हणजे तो क्रितेश आहे किंवा जे माय कॅप्टनची टीम आहे त्यांच्या तेवढ्या नोटीसमध्ये येणार नाही. ओके, तर हा माझा डिसएडव्हान्टेज आहे. समजा जरी मी या प्रोजेक्टमध्ये काम करतो तर ऑब्विसली याचा ऍडव्हान्टेज आहे, बट व्हेरी डाऊटफुल सिच्युएशन आहे का हा प्रोजेक्ट ऍक्च्युअल मध्ये होईल पा. ओके, बिकॉज ऑफ दॅट की मी एक्सपिरियन्स न सांगतो. ओके, मी असं नाही म्हणत की असं व्हायला नाही पाहिजे, बट काल 27 जण होते चॅटमध्ये आणि काफी इंथुजियास्टिक होते. आज फक्त 4 ते 5 लोक होते. 4 ते 5 लोक, ते ऍक्टिव्ह मेंबर. सो जर असं म्हणलं गेलं तर फक्त 11 जण होते. ओके, तर त्याच्यापैकी 4 ते 5 जण होते जे थोडेसे ऍक्टिव्ह होते. ओके, आता त्याच्यामधून हु वॉज विलिंग टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट आय डोंट नो. ओके, आता याच्यामध्ये आता त्या प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम कसा आहे, चॅलेंज प्रोजेक्टमध्ये आपलीचा प्रोजेक्ट वॉज रिअली गुड. ओके, प्रॉब्लेम असा आहे की हा जो बंदा आहे गिरीश, याची जे स्क्रिप्ट अँड स्टोरी स्ट्रक्चर आहे ते काफी थोडंसं डिफिकल्ट आहे त्याला एडिट करणं, त्याला प्रोसीड करणं. ओके, सो इट्स काइंड ऑफ लाईक अ बिटली डिफिकल्ट. आय डोंट नो, म्हणजे मे बी समज जर गिरीश त्याच्यामध्ये टॅलेंट आहे की मे बी ही कॅन डू एडिट अँड व्हिज्युअल अँड ऍक्टिंग बाय हिमसेल्फ, और तर मे बी ही कॅन डू दिस. ओके, बट इट्स काइंड ऑफ लाईक समथिंग रिअली डिपेंड ऑन दॅट पर्सन. ओके, म्हणजे समजा तो इंथुजियास्टिक पर्सन असेल तर ऑब्विसली. आता याच्यामध्ये याचा आता एक मेसेज आला जो की काफी रूड होता. आता त्यांनी मीटिंग मध्ये तर फुल गरम दिलं फिटिंग. मला असं वाटलं की तेव्हाच त्याला गरम देऊन टू इज जस्ट लाईक व्हॉट आर यू डुईंग, या जस्ट लाईक वी आर मेकिंग अ प्रॅक्टिकल प्रोजेक्ट. ओके, जे करून म्हणजे त्यांनी असं म्हणलं की जे लोक फक्त ग्रुपमध्ये आहे आणि काहीच बडबड करून न राहिले, काहीच बोलून न राहिले, तर त्यांनी प्रोजेक्टमध्ये पार्ट नाही व्हावा बा. दे जस्ट लाईक लेफ्ट आउट. ओके, जे लोक ऍक्टिव्ह आहे आपण त्यांना समोर घेऊन काम करू बा. ओके, आता युजली मी कसं आहे, मी माझं म्यूट मध्ये होतं सगळं काय. हा, पण मी ऐकून राहिलो होतो. मला तेव्हा कळलं डूड की हे बंद आहे कुछ थोडासा. आता डू नॉट गेट दॅट पर्सन. काही लोक म्हणजे डूड त्या इंडस्ट्रीमध्ये अशाच प्रकारचे लोक असतात, जोपर्यंत तुम्ही लोकांना दाखवणार नाही तोपर्यंत लोकांना रिअलाइज होत नाही. ऍज लाईक गिरीश, ओके ठीक आहे त्याचा कन्सेप्ट थोडासा रॉंग आहे थोडासा, बट व्हॉट एव्हर, ही इज ट्राईंग टू प्रूव्ह हिज हिमसेल्फ. सो ऑब्विसली तो लोकांच्या नजरेमध्ये येऊन राहिलाय. ऑलमोस्ट करीब या ग्रुपमध्ये 10-15 जण आहे जे त्याला ओळखून राहिले. मग समजत आहे की चलो इस बंदे में बात आहे आणि हो बंदा एक प्रकारे ऍज अ लिडरशिप करून राहिलाय. दॅट्स गुड. ओके,
सो अशा प्रकारची लोक असतात, याच्यामध्ये काही डाऊटफुल काही असं काही हे नाही. ओके, आणि असेच लोक राहतात या इंडस्ट्रीमध्ये. यू हॅव टू डील विथ दोज थिंग्स, दोज पीपल ॲज ऑल्सो. ओके, तर मग काय तुला याच्यामध्ये पार्ट करायचा का नाही करायचा? ओके, फर्स्ट ऑफ ऑल जस्ट लाईक दॅट, माझं मेन पर्पज काय? मेन पर्पज आहे कॅप्टनच्या, म्हणजे जो क्रितेश आहे किंवा जे माय कॅप्टनची जे पूर्ण टीम आहे त्यांच्या नोटीसमध्ये येणं. ओके, ऑब्विसली यांच्या नोटीसमध्ये मी केव्हा येऊ शकतो? जेव्हा मी एक प्रकारे स्वतःची एक समथिंग शॉर्ट फिल्म बनवीन रिलेट विथ द चार्ली चॅप्लिन और दादासाहेब फाळके. ओके, आता मोस्ट ऑफ द पीपल आहे ते चार्ली चॅप्लिनच्या याच्यामध्ये आहे. मला असं वाटतं की दादासाहेब फाळकेवर आपण एक समथिंग एक बनवू शकतो जो की काफी स्वीट सिम्पल आहे. ओके, जो आपला आणि इझिली होऊ शकते. इट जस्ट नॉट दॅट थिंग. आणि मोस्ट ऑफ द पीपल डुईंग बाय देमसेल्फ, असं नाही का कोणी फोर्स करत आहे वगैरे वगैरे. आय जस्ट ओके, माझं कसं आहे की युजली मी शॉर्ट फिल्म नाही बनवत आहे, मी जस्ट त्यांना एक ट्रिब्यूट देत आहे. ओके, म्हणजे दादासाहेब फाळके ही इज अ फादर ऑफ इंडियन सिनेमा, आणि त्यांनीच एक प्रकारे सिनेमाला आपल्या भारतात घेऊन आले, आणि त्या ज्याप्रमाणे त्यांनी यांचं डेव्हलपमेंट केलं, इट वॉज रिअली अमेझिंग. ओके, आणि खूप साऱ्या लोकांना एक प्रकारे इन्स्पायर्ड केलं फिल्म बनवण्यासाठी, बिकॉज फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक अ बिटली डिफिकल्ट प्रोसेस. खूप साऱ्या गोष्टीमधून जावं लागते, आणि ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला मनाला चांगली वाटते बट सोसायटीसाठी बिलकुल चांगली नसते. म्हणजे सोसायटीसाठी चांगली म्हणजे जस्ट लाईक सुरुवात करताना सोसायटी खूप जास्त रेजिस्ट करते, बट स्टील त्या प्रोसेस थ्रू एक व्यक्ती जाऊन स्वतः शिकतो, स्वतः त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतो, आणि नंतर ते नॉलेज इंडियामध्ये जाऊन प्रेझेंट करतो. इट वॉज समथिंग रिअली गुड. या गोष्टीसाठी एक करेज लागतं. ओके, तर दादासाहेब फाळकेमध्ये ते करेज होतं. आणि ऑब्विसली असं नाही की त्यांना फक्त आर्टमध्ये दिलचस्पी होती, त्यामुळे ऑब्विसली समजा त्यांना असं वाटत असतं तर ते ऍज अ लंडनच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ते त्यांनी ऍज अ डिरेक्शनचं काम पण केलं असतं तिथे हॉलिवूडमध्ये. ओके, आणि ते तिथे ग्रो झाले असते, बट इंडियामध्ये तेवढं अनडेव्हलप झालं असतं खूप साऱ्या गोष्टी. ओके, त्यांना त्यांचं जे पहिलं प्राईम हे होतं की त्यांना इंडियामध्येच करायचं आहे, आणि इंडियामधल्या खूप साऱ्या लोकांना एक प्रकारे प्रेरित करायचं आहे या गोष्टी थ्रू. ओके, या फिल्मच्या सिनेमा थ्रू. तर त्यामुळे ते इथे आले. इट्स काइंड ऑफ लाईक अ समथिंग रिअली गुड, ज्याच्यामुळे एक इंडियन सिनेमा जे एक डेव्हलप झाला, आणि आज त्याला ऑलमोस्ट करीब 108 वर्ष झाले, आणि राईट नाव आपण ज्या पोझिशन मध्ये होतो तिथून निघून आता आपण इथपर्यंत आलो जिथे आपण VFX आणि हाय एंड ग्राफिक्स वापरत आहे. ऑल दोज थिंग बिकॉज ऑफ दिस बाबासाहेब फाळके. ओके, ऑल दिस थिंग बिकॉज ऑफ दिस गाय. ओके, तर ऑब्विसली आपण त्याला ट्रिब्यूट देऊन राहिलो. त्याच्यामध्ये माझी अशी आयडिया आहे की जस्ट लाईक खूप सारे जण नाही, ट्रस्ट मी, जस्ट लाईक नॉट टू मच. ओके, याच्यामध्ये मी फक्त जस्ट ऑर्गनाइज करत आहे, नाही डिरेक्शन करत आहे, नाही रायटिंग करत आहे, नाही कॅमेरा करत आहे, फक्त ऑर्गनाइज आणि एडिटिंग करत आहे बस. म्हणजे म्हणजे काय की जस्ट लाईक जेव्हा नाही का आपण कोणाला म्हणतो ना की डूड याचा बर्थडे आहे, बर्थडे विशेषसाठी व्हिडिओ कॉल पाठव बा, म्हणजे तू त्याला हॅपी बर्थडे विश कर. तर तशाप्रमाणे आपण कसं व्हिडिओ पाठवतो, सेम तशाच प्रमाणे याच्यामध्ये काय करायचं आहे की मी काही बंच ऑफ ऍक्टर्स लोकांना कॉल करेल. ओके, आणि त्यांना म्हणेल की काय तुम्ही इंटरेस्टेड आहात या दादासाहेब फाळकेवर काम करण्यासाठी? समसे यस, समसे नो, समसे वॉटेवर. ओके, तर मी असे कलमोज करीब मॅक्स टू मॅक्स 12 जणांना कॉल लावतो. ओके, अशा जणांना कॉल लावतो जे याच्यामध्ये म्हणजे चॅलेंज आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड आहे, मे बी असेल तरी थोडासा वगैरे टाइम कडून. ओके, तर यांना काय म्हणतो की तुम्ही जस्ट दादासाहेब फाळके बद्दल समथिंग, मी त्यांना क्वेश्चन देतो, त्या क्वेश्चन्सचे आन्सर रेकॉर्ड करून तुम्ही पाठवा. ओके, म्हणजे रेझोल्युशन आहे 1080p मध्ये आहे. मी क्वेश्चन्स करतो, आन्सर तुम्ही तुमच्या मनाने द्या. ओके, इट्स काइंड ऑफ लाईक अ बाय युअर ओन. आता जे ऍक्टर्स आहे ते बेसिकली तुम्ही स्वतः फील करून ते सांगा, जेणेकरून काफी गुड होईल. ओके, आता शूट कसं करायचं हे मी सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, आधी जस्ट लाईक जे ऍक्टर आहे त्यांच्यापाशी सेलफोन आहे. ओके, तर खूप सारे अँगल करायची गरज नाही.
ओके. आणि खूप सारे आपण जस्ट फक्त बी रोल टाकत आहे, तर इट्स नॉट दॅट वे. सो फर्स्ट ऑफ ऑल एक प्रकारे मिड शॉट ज्याच्यामध्ये बिलकुल कॅमेरा समोर बोलत आहे, आणि त्याच्यानंतर एक साईड शॉट ज्याच्यामध्ये एक प्रकारे साईड शॉट येत आहे, एकाच सोबत प्रिंट होत आहे. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ लुक्स रिअली गुड. दुसरं हे आहे की युजली खूप सारे जण जो फ्रेम आहे तो इट्स नॉट रिअली गुड, कारण काही काही लोक कसे पण शूट करतात, म्हणजे कुठे टेरेसवर जाऊन किंवा वगैरे वगैरे. माझा प्रेफरन्स असा आहे की नाईट मध्ये शूट करा, जेणेकरून मोस्टली सगळं नाईट राहते, आणि ज्याच्यामध्ये तुमच्याकडे लाईट वगैरे तर ऑब्व्हियसली असेलच. ओके. नसेल तर एक स्टडी लॅम्प असतोच, जो पण सगळ्यांकडे असते. स्टडी लॅम्प तुम्ही एक प्रकारे ऍज अ की लाईट म्हणून वापरू शकता. तो की लाईट तुम्ही या दिशेने लावा आणि समोर शूट करा. इट वॉज लुक्स रिअली गुड. नाईट मध्ये राहील तर बॅकग्राऊंडचा फारसा इफेक्ट होणार नाही आणि तुमचा चेहरा काफी निरखून येईल. इट्स काइंड ऑफ लाईक अ ब्राईटेस्ट थिंग ऑन द फ्रेम. ओके. सो दॅट्स द गुड थिंग. ओके. तर अशा प्रमाणे ऑलमोस्ट करीब 8-9 जणांचे जरी व्हिडिओ आले तर आय एम रिअली गुड. येस. मग मला काय नाही, मला जस्ट प्लॉटिंग करायची आहे, फक्त कट करायचा आहे, पेस्ट करायचा आहे, याचा जो जो ज्याचा बेटर हे आहे, डायलॉग आहे, आवाज आहे वगैरे वगैरे, इट्स गुड. बस लावायचं आहे एका ठिकाणी. मागे साऊंड आहे, साऊंड डिझायनिंग करायचं आहे, मधात बी रोल टाकायचे दादासाहेब फडकेचे. इन द एंड दादासाहेब फडके वाय इज रिअली इम्पॉर्टंट अँड व्हॉट्स सो इम्पॉर्टंट वगैरे या सगळ्या गोष्टी. आणि आय जस्ट बिंग रिअली थँक्सफुल की त्यांनी ते डिसिजन घेतलं, त्यामुळे राईट नो आम्ही या साऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स करून राहिलोय. दॅट्स इट. बन गया व्हिडिओ. ओके. त्याच्यामध्ये काही असं फारसं नाही. ओके. शॉर्ट फिल्म नाही, इट्स काइंड ऑफ लाईक अ व्हिडिओ टू ट्रिब्यूट दादासाहेब फडके. ओके. एक समथिंग व्हिडिओ. आता कोणी असं तर नाही म्हणणार की नो 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 इट वोंट बी ऍक्सेप्टेबल की तुमने शॉर्ट फिल्म नाही बनाय, तर मग मी सांगू शकतो इट शॉर्ट फिल्म साठी बहुत साऱ्या गोष्टी गरज असते. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की कोलॅबरेशन प्रोसेस आहे. फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक अ कोलॅबरेशन प्रोसेस, ज्याच्यामध्ये बंच ऑफ पीपल गेटिंग टुगेदर अँड दे वर्क डन. आता ऑब्व्हियसली आपण एकत्र भेटू शकत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये आपण अशाच प्रकारे जुगाड करू शकतो ना. देन व्हॉट एल्स वी कॅन डू. सो सो ही माझी आयडिया आहे. तर मी माझी स्क्रिप्ट तर बनवली आहे. ओके. मी थोडासा आजचा दिवस वाट बघतो याच्यासाठी की हे जे लोक आहे हे चार्ली चॅप्लिनच्या प्रोजेक्ट मध्ये किती लोक इंटरेस्टेड आहे आणि किती लोक याला हे करत आहे वगैरे वगैरे. आय डोंट नो, बट इट्स ऑल डिपेंड ऑन हिम. मला नाही करायचं याच्यामध्ये काम, बट मी याच्यामध्ये एक प्रकारे समथिंग काही लोकांना असं कॉल करेल, त्यांना म्हणले आर यू विलिंग टू इंटरेस्ट, देन ही से ओके, देन लेट्स मूव फॉरवर्ड. ऑलराईट. कोणाला कॉल करशील, दॅट इज मला चॅलेंजिंग तेच वाटत आहे का मी कोणाला कॉल करू. ओके. बिकॉज आय डिडंट नो की चार्ली चॅप्लिन मध्ये कोण काम करत आहे, कारण या चार्ली चॅप्लिन प्रोजेक्ट मध्ये सो मेनी पीपल इन्व्हॉल्व. इट जस्ट लाईक हाऊ मेनी, जस्ट 41 पीपल वॉज हिअर. ओके. आणि त्या प्रोजेक्ट मध्ये माय कॅप्टनच्या टीम मध्ये किती जण आहे, ऑलमोस्ट 57. 61 पार्टिसिपंट आहे. सो असे खूप सारे जण आहेत जे, पण प्रॉब्लेम असा आहे की जे त्या टीम मध्ये इन्व्हॉल्व नाही, म्हणजे ते लोक तेवढे फारसे इन्थुझियास्टिक नाही. ओके. बिकॉज ऑफ दॅट काइंड ऑफ लाईक बिट रिअली ओल्ड अँड they just want to be just kind of like a participant, not just involving everything. So मला जे काही भेटते, तर माझ्यापाशी एक लिस्ट आहे. या गिरीशनी एक खूप चांगलं काम केलं होतं. त्यांनी प्रॉपर लिस्ट बनवली की कोण कोण व्यक्ती काय काय करेल. ओके. इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. कुठे गेली ती लिस्ट. ओके. त्याच्यामध्ये ऍक्टर्स आहे वैष्णवी, तन्मय, मानव, साक्षी, श्रुती जैन आणि सृष्टी. Bitterly difficult to pronounce. Whatever. So yeah, this is it. तर पाहू आपण कशाप्रमाणे होऊ शकतो. ओके. ऑब्विसली. आणि समज जर असं नाहीच होत असेल, ओके, बट जस्ट लाईक सर असं म्हणेल ना की डू इट जस्ट लाईक तू आम्हाला पुन्हा पहिले अगोदर का नाही सांगितलं की आम्ही पण इन्व्हॉल्व होऊ शकतो दादासाहेब फडके प्रोजेक्ट मध्ये. या तर तेव्हा तुझ्यापाशी आन्सर काय राहतील. वेल, ओके. इट जस्ट लाईक दॅट की
काही काही प्रोजेक्ट आहे ना, ते असं नाही की आपल्यापाशी 10 जण आहे आणि मला समज जर एखादी बोरी उचलायची आहे, तर यासाठी मी 10ही लोकांना नाही कामावर लावू शकत. या म्हणजे इट्स जस्ट लाईक दॅट की माझ्यापाशी 10 लोक आहेत आणि मला समज जर एखादी मला तांदळाची पोती आहे की तांदळाचं धान्य हे आहे ते मला इथून तिथे न्यायचं आहे, तर का मी 10ही लोकांना एकच काम सांगेन का? नाही ना, एक व्यक्ती नेऊ शकतो. इवन आय कॅन डू दॅट. मी कशाला या सगळ्या लोकांना इन्व्हॉल्व करू? ओके. बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली कंबाईन प्रोजेक्ट. सो या वी डिड इट कंबाईन प्रोजेक्ट. बट तू आम्हाला इन्फॉर्म नाही केलं डूड. तू कशाप्रमाणे डिसाईड केलं की ते लोक काम करतील, आम्ही नाही काम करतील? वेल इट जस्ट लाईक दॅट. आम्ही म्हणलं की दे आर काइंड ऑफ लाईक लुक्स रिअली ऍक्टिव्ह आणि खूप सारे जण ऍक्टिव्ह होते या साऱ्या प्रोजेक्ट मध्ये काम करण्यासाठी. म्हणजे खूप सारे ऍक्टिव्ह होते त्या म्हणजे तिथे हे करण्यासाठी. सो या and it's kind of like a really म्हणजे काइंड ऑफ लाईक अ रिअली टाइम कन्झ्युमिंग. वी डोंट आय जस्ट गेट दॅट की जे लोक म्हणजे त्या गिरीशने एक लिस्ट पाठवली, त्या लिस्ट मध्ये हे लोक होते, मी त्या लोकांना कॉल केले अँड दॅट्स फाईन अँड गेट इट. इट्स काइंड ऑफ लाईक लुक्स रिअली गुड. ओके. ह्याच्यामध्ये सॉरी या लिस्ट मध्ये जे पार्टिसिपंट आहे सपोर्टिंग कार्ल क्रूज, आशिष इसनी, तन्मय पंडित, आर्या, शंकर आस्तान, लहिका. या गिरीशचा एक शेवटला मेसेज आलाय. ओके. इट्स काइंड ऑफ लाईक रिअली गरम मेसेज. ओके. अटेन्शन. Okay. We had a Zoom meeting today and a very few people attended. The story has been decided and will go on the floor soon. Those who are really interested in field of writing, editing, acting or camera assistant, DM me. Okay. DM me मैंने मैसेज कर मेरे को. I will send you the finalized story. From now onward it's compulsory. So I will send you finalized story and from now onward it's compulsory to attend meeting. No more revision will be given. Okay. Have a technical issue or timing issue, that fine, but really interested, we are pinning down the name. Direction actor are informed in the 2 more meetings. Regards. It's kind of like a really garam message दे दिया इसने. Whatever. तर काय कसं आहे, तर मग कशाप्रमाणे होईल? ओके. तर कशाप्रमाणे होईल दॅट्स अ बिट रिली प्रोजेक्ट करायचा आहे. येस. मला कधी कधी वाटतं नाही का या लोकांना काहीच बोलू नये, फटसे भरून टाकू बाय माय ओन आणि 15 तारखेला रिव्हील करून टाकू. सर मैंने बना लिया है, दिस इज माय व्हिडिओ, इफ यू लाईक इट देन यू जस्ट लाईक. एकट्यामध्ये प्रोजेक्ट बनवणं, सोलो मध्ये काम करणं प्रॉब्लेम असा आहे की जस्ट लाईक द पूर्ण क्रिएटिव्हिटी मेरी आहे. ओके. जे काय म्हणजे फारसं हे नाही राहील, डिस्टर्बन्स राहील की अबे यार मला असा करायचं होता यार एडिटिंग मध्ये, नाही का अबे नाही हे असं कर, नाही असं कर, अबे अॅनिमेशन मध्ये तू असं कर, नाही तू असं कर. इट जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट की डूड. असं नाही की प्रोजेक्ट मध्ये असंच होते राहुल. या प्रॉब्लेम असाच आहे की म्हणजे खूप जणांपासून खूप काही एक्सपेक्टेशन राहते आणि युजली एडिटर कडून तर खूपच जास्त या म्हणजे ते म्हणतात, म्हणजे जे लोक आहे ना ते असं म्हणतात की डूड ऐसा कर ना, हे VFX समथिंग मागे एक बिल्डिंग टाकून दे, नाही तर मागे एक हटून दे आणि मागे एक माउंटेन टाक, म्हणजे बहुत जबरदस्त दिसेल. या जबरदस्त दिसेल बट डूड त्यासाठी टायमिंग लागेल ना, मला फ्रेम बाय फ्रेम काम करावं लागेल. हा तर कर ना. इट्स नॉट एन इझी डूड. या इट जस्ट लाईक माझ्यापाशी तेवढा हार्डवेअर सिस्टीम नाही की मी या साऱ्या गोष्टी सपोर्ट करेल. या आणि समज जर मी करतोय म्हणलं तर मला टाइम पण लागेल, थोडा फाइंड आउट करायला लागेल कशाप्रमाणे होते काय होते. इट जस्ट लाईक ओके. हा तर कर ना. या इट जस्ट लाईक दॅट. या आय जस्ट वॉन्ट टू डू दॅट. या यू इफ यू वॉन्ट टू टेक अ टाइम, टेक अ टाइम. इन द एंड आपल्याचकडे आलं या साऱ्या गोष्टी. आय नो दॅट. या इज दिस थिंग असं सोलो वर्क मध्ये नेहमी असं होऊन जाते. आहे थोडं मला असं वाटतं की आपण एक समथिंग स्वतःच एक बनवून टाकू आणि 15 तारखेला सर ड्रॉप करू. येस सर मैंने बना लिया, देख लो आप.
या मस्त एक जस्ट लाईक मस्त बी रोल टाकू, मस्त शॉर्ट करू, मस्त सो मेनी थिंग्स. जे लोक काय विचार करतात वगैरे पाहू आता आपण. तर तू हा दादासाहेब फडकेचा बनवशील का काय? लावतो मी 1-2 जणाला कॉल, जे लोक म्हणजे ज्यांना बिलकुल म्हणजे माहीतच नाही त्या गोष्टी त्या लोकांना. ओके, म्हणजे समज जर असेल तर इट विल बी रिअली गुड. ओके, मी त्यांना थोडंसं प्रॉपर गायडन्स करेल वगैरे, कशाप्रमाणे करायचं आहे, काय करायचं आहे वगैरे. या पाहू पुढे आपण. दिस इट. थँक्यू.